तीर्थात आंघोळ करायची, सगळे आपले पाप धुवून टाकायचे आणि तीर्थात स्नान झालं की तुला पांडुरंगाचं दर्शन देणार आहे मी, त्यामुळे चल आधी गोदावरी स्नानाला चल. नाथ महाराज त्यांना गोदावरीत घेऊन गेले. गोदावरीत घेऊन गेल्यानंतर सांगितलं चल कमरे इतक्या पाण्यामध्ये उभे राहा. तो उभा राहिला, कमरे इतक्या पाण्यात गेला. नाथ महाराज पण त्याच्यासोबत आंघोळीला गोदावरीमध्ये गेले आणि गेल्यानंतर तो म्हणाला, नाथ महाराज हे काय बघा शिंपडून घेतलं पाणी, हे थोडं अंगाला लावून घेतलं, चला आता दाखवा देऊ. नाथ महाराज म्हणाले, अरे वेडा आहेस काय तू, असं नसतं, डुबकी मारावी लागते. गंगेच्या स्नानाचे काही नियम आहेत. गोदावरी स्नान करायचं असेल, आता तीर्थस्नानाचे नियम मी आता सांगत बसत नाही, वेगवेगळे नियम आहेत ते. आणि तीर्थस्नानामध्ये 3 वेळा डुबकी मारावी लागते तर ते तीर्थस्नान घडतं. पोहणाऱ्यांना तीर्थस्नान नसतं बरं का. तीर्थात पोहू नये. तीर्थाला पोहणं म्हणजे त्या तीर्थाला लाथा मारण्याचं पाप आहे आपल्याला, त्यामुळे पोहू नये तीर्थामध्ये. तीर्थात स्नान करावं, नियम भरपूर आहेत, आता ते सांगत बसत नाही. नाथ महाराज म्हणाले डुबकी मार, डुबकी मार. 3 वेळा डुबकी मारायच्या. 3ऱ्या डुबकीला तू बाहेर आलास की तुला पांडुरंग दिसणार. तो म्हणाला, वा महाराज चालतंय. पहिली डुबकी मारली, बाहेर आला. दुसरी डुबकी मारली, बाहेर आला. आणि 3री डुबकी त्याने जशी मारली महाराज, नाथ महाराजांनी आपली सगळी शक्ती एकवटली आणि त्याची मानगुट पकडली. आणि ती मानगुट इतकी जोरात पकडली की त्या माणसाने, ऐकताय तुम्ही, तेच बघायचं होतं मला म्हणून थांबलो मी. त्या माणसाने बाहेर येण्याची तयारी केली. नाथ महाराजांनी त्याची मानगुट जे पाण्यात धरून ठेवली, त्याला बाहेरच येता येईल. आता मला तुम्ही सांगा, आता याला कुठलं काही कीर्तन करावं लागतं का? पाण्यात तोंड बुडाल्यानंतर काय होतं? नाका तोंडात पाणी जातं. नाका तोंडात पाणी गेलं की जीव गुदमरतो. आता प्राण जाईल की काय अशी अवस्था निर्माण होते. आणि अशा वेळेला वरून नाथ महाराजांची ताकदही कमी नाही. ते योद्धे रणांगण गाजवलेले योद्धे आहेत नाथ महाराज, त्यांची काय ताकद कमी आहे काय? नाथ महाराजांनी आपली सगळी ताकद एकवटून त्याची जी मानगुट पाण्यात धरली त्याला वरच येऊ देईनात. हात पाय हलवू लागला तरी नाथ महाराज काही करेनात. शेवटी त्याने आपली होती नव्हती तेवढी सगळी ताकद एकत्रित केली आणि एक जोरात झटका मारला. आणि झटका मारल्याबरोबर नाथ महाराजांनी आपला हात बाजूला केला, तो बाहेर आला. जसाच तो पाण्यातून बाहेर आला, नाथ महाराजांच्या मागे गोदावरीतला एक धोंडा घेऊनच लागला. अहो देव, लोकांना देव दाखवतो, देव दाखवतो म्हणजे काय? मरणानंतरचा देव दाखवतात काय? काय देव दाखवून फसवता लोकांना? कसला देव दाखवताय, कसला दाखवताय? मला तुम्ही सांगितलं, मी सगळ्या पैठणला ओरडून सांगणार आहे आता की नाथ महाराजांनी माझ्यासोबत सांगितलं मला की मी तुला देव दाखवतो आणि मला मारत होते पाण्यामध्ये बुडवून. नाथ महाराज म्हणाले, बाबा रे जरा शांत हो, शांत हो, घाबरू नकोस. मी तुला मारण्याच्या उद्देशाने हे केलेलं नाही, मला काय सांगायचं ते ऐक. तो म्हटला, काय सांगायचंय? आधी मारून टाकतात मग म्हणतं सांगायचंय, असं असतं एवढं. तो घाबरलेला आणि एकदम रागावलेला पाहिला. नाथ महाराजांनी त्याला जरा शांत केलं, जवळ बसवलं. थोडा शांत झाला, राग कमी झाला. नाथ महाराज म्हणाले, बाळा मला एक साधी गोष्ट सांग. जेव्हा तुला पाण्यात बुडवलं होतं मी आणि माझ्या ताकदीने मी तुझं मानगुट धरलं होतं, तेव्हा तुझ्या मनात काय काय विचार येत होते? तुला काय काय वाटत होतं ते मला सांग. देव बघायचा आहे तर मग तो पितांबरधारी असावा असं वाटत होतं, तो पांडुरंग असावा असं वाटत होतं. बर, परमार्थाचं सोडून दे. तुला संसाराच्या काही गोष्टी आठवत होत्या का रे त्यावेळेला जेव्हा तुझी मानगुट धरली होती? घर, आता घराचं कलरिंग करायचंय, छान घर बांधून झालंय. त्या माणसाचं सांगतोय मी, गणेश काकांचं नाही सांगत. विठ्ठल विठ्ठल माणसाला विचारत होते, जेव्हा तुझं मानगुट मी धरलं होतं तेव्हा तुझ्या मनात विचार काय येत होते? संसार आठवत होता का? तो म्हणाला, महाराज कसलं काय, कधी एकदा इथून बाहेर पडेल असं होत होतं. नाथ महाराज म्हणाले, बस मला इतकंच पाहिजे, कधी एकदा या संसारातून बाहेर पडेल इतकी तळमळ तुझ्या मनात जेव्हा निर्माण होईल ना, त्या क्षणाला देव तुला प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. माझा दृष्टांत इथे संपला. मला सांगायचा मुद्दा इतकाच आहे, जेव्हा देव म्हणतात की तुम्हाला तृप्तता जर हवी असेल तर तुम्ही माझ्या मागे मागे येत असताना हळूहळू येऊ नका, तर तुम्ही घाई करत मागे या. घाई अशी करायची की त्या घाईचा परिणाम असा झाला पाहिजे की तुम्ही या संसारातून बाहेर पडले पाहिजे. तुम्ही या संसारातून जर बाहेर पडलात आणि ते घाईघाईने जर बाहेर पडलात ना, बाहेर आल्यानंतर घाई केल्यानंतर काय करायचं तर माझ्या मागे मागे या आणि मग माझ्या मागे मागे येत राहा. माझ्या मागे मागे जर तुम्ही आलात
तर तुम्हाला प्राप्त काय होईल? अभंगाचं दुसरं